करायचं चालू राम. ओके, बघून घ्या. हा जो बीप होतोय हा एंडचा बजर आहे. ज्यावेळेस प्रोग्राम पूर्ण होतो ना त्यावेळेस मशीन एंड दाखवते. म्हणजे बंद असलं की नाही, प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेस असं एंड दाखवणार. एंड आल्यानंतर फक्त तुम्हाला डोर ओपन करायचा असतो, आतमधले कपडे काढायचे असतात आणि बाहेर सुकण्यासाठी टाकायचं असतात. डोर ओपन करण्यासाठी याला फक्त इथे पुल करायचं आहे. ओके, इथे लिहून पण दिलेलं असेल, नाही दिलेलं आहे. ओके, याला पुल करायचं, ओपन करायचं. ओपन झाल्यानंतर कपडे काढायचे आणि बाहेर सुकण्यासाठी टाकून द्यायचं एंड आल्यानंतर. आता डेली काय करायचं आहे? डेली फक्त तुम्हाला 3 बटनांची गरज आहे. पहिलं बटन आहे तुमचं पॉवर ऑफ. याला 3 सेकंद दाबलं म्हणजे मशीन पॉवर ऑफ होते. ओके, आणि एकदा दाबल्याने पॉवर ऑन होणार. झाली पॉवर ऑन. त्यानंतर जसे पॉवर ऑन झाली मशीन तसं तुम्हाला डोर ओपन करायचं आहे. डोर ओपन केलं की कपडे लोडिंग करायचे. कपडे लोडिंग झाले की जसे आपले कपडे असणार तसं आपल्याला मोड निवडावं लागणार. आता मोड या साईडला 5 दिलेले आहे आणि या साईडला 5 दिलेले आहे. या साईडचे मोड निवडायचे झाले त्याला टच करायचं. बघा, हा जो लाईट आहे ना ज्या प्रोग्रामच्या समोर आलेला आहे तो प्रोग्राम ॲक्टिवेट केलेला आहे. ओके, त्याला स्टार्ट करण्यासाठी बटन दिलेलं आहे. याला टच केलं म्हणजे मशीन चालू होऊन जाणार. आता याला टच करायचं तसा हा खाली येतो. आला, येतो ना खाली. आता वरती गेला, या साईडला आला का नाही, तर या साईडला जाण्यासाठी या बटनाला टच करायचं म्हणजे या साईडला जाईल तो. प्रोग्राम सेकंड कपडे जसे राहणार तसं तुम्हाला मोड निवडायचे. आता जसं की समजा आता कोणता मोड कोणते कपडे कॉटनचे कपडे असले तर मग कॉटन निवडायचं सांगतो तुम्हाला. आता जसं मोड असेल तसे कपडे म्हणजे जसे कपडे असेल तसं तुम्हाला मोड निवडायचं आहे. आता मोड निवडण्यासाठी आता सांगून देतो तुम्हाला मोड कोणते कपडे कोणत्या मोडवरती जातील. आता जसं याला टच केला आपण तसा हा मिक्स डेली आहे. मिक्स डेली म्हणजे तुमचा रेग्युलरचा वॉश. वेगवेगळे कपडे. आता घरात जसं की समजा तुम्ही 5 ते 6 व्यक्ती असले तर हा मोड तुम्हाला यूज करायचा कोणता? मिक्स डेली. मिक्स डेलीमध्ये तुम्ही 4 व्यक्तींपासून तर 6 व्यक्तींचे कपडे धुवू शकता. ओके, आता हा इथे लिहून दाखवतो तुम्हाला. मशीन सगळं लिहून दाखवणार. AI टेक्नॉलॉजी वापरते मशीन. 1 तासापर्यंत चालणार. 5 किलोची लोडिंग आहे. 40 सेल्सिअस पाणी गरम करणार आणि 800 RPM हा फिरणार. ओके, आता 5 किलो म्हणजे तुमचे म्हणजे 4 व्यक्तींपासून तर 6 व्यक्तींच्या कपड्यांपर्यंत. 6 व्यक्तींचे कपडे. त्यासाठी हा बनलेला मोड आहे. ओके, त्यानंतर AI टेक्नॉलॉजी म्हणजे एक प्रकारे मशीनचा म्हणजे जो कपडा असतो ना तो सेन्स होतो. कपडे किती आहे, त्याला किती धुवायचं आहे, किती वेळ त्याला भिजू घालायचं आहे, किती वेळ सुकवायचं, सगळं तो ठरवतो. तुम्हाला काहीच करण्याची गरज पडणार नाही. फक्त कपडा टाका आणि कपडे काढा एवढी गरज राहणार. पाणी पण तोच घेणार. पाणी किती घ्यायचं कपड्यांना सगळं तो ठरवणार. हा झाला तुमचा मिक्स डेली रोजच्या कपड्यांसाठी. त्यानंतर येतो कॉटन. कॉटन म्हणजे तुमचा हेवी वॉश. जितकी आपल्या मशीनची कॅपॅसिटी असते तितका मोड हा निवडला जातो. ओके, आता त्याचं जर का तुम्ही बघितलं ते आता इथे दाखवणार होतो. AI टेक्नॉलॉजी वापरणार मशीन 1 तास 57 किंवा 58 मिनटं चालते मशीन यामध्ये. त्यानंतर 7 किलोची लोडिंग आहे. 40 सेल्सिअस पाणी गरम होणार आणि 1000 RPM हा फिरणार आहे. 7 किलोमध्ये तुमचा हेवी वॉश जसं की सोलापुरी चादर, बेडशीट, ब्लँकेट धुण्यासाठी, जड कपडे धुण्यासाठी बनलेला मोड आहे. किंवा आपल्या घरी पाहुणे वगैरे कपडे वाढले त्यावेळेस कॉटन निवडायचं आहे तुम्हाला. त्यानंतर येतो सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे पॉलिस्टरचे आणि सिंथेटिकचे कपडे. जसं की समजा लेडीजचं मन असतं की आज पूर्ण कपडे धुवून फक्त साड्या धुवून घ्यायचे आहेत तर एट ए टाईम तुम्ही 9 ते 10 कपडे म्हणजे 9 ते 10 साड्या यामध्ये तुम्ही वॉश करू शकता फक्त साड्या धुण्यासाठी. सिंथेटिकमध्ये पॉलिस्टरचे आणि सिंथेटिकचे कपडे म्हणजे साड्या येतात. त्यानंतर येतो आपला बेबीवेअर. बेबीवेअर म्हणण्यापेक्षा याला हायजिनिक म्हटलं तरी चालेल. तुम्ही जे पण 1.5 वर्षाखाली असतात मुलं त्यांचे कपडे किंवा हॉस्पिटलचे कपडे किंवा आपल्या घरात कोणाकोणाला खाज वगैरे असले तर त्यांचे कपडे आपण साईडला धुतो. एलर्जी असले तर ते कपडे आपल्या कपड्यांसोबत धुवू शकतात. पण त्यावेळेस तुम्हाला एंटी एलर्जन म्हणजे तुमचा शॉर्ट फॉर्ममध्ये बेबीवेअर वापरावा लागतो. यात तो 60 सेल्सिअस पाणी गरम करणार म्हणजे बॅक्टेरिया नष्ट करून टाकतो. एका वेळेला एकच मोड सुरू होणार. हो. त्यानंतर तुमचा येतो रिफ्रेश. रिफ्रेश म्हणजे कपड्यांमधून घाणवास काढण्यासाठी बनलेला आहे. जसं की आपला नवीन ड्रेस असतो आपण त्याला धुतल्यानंतर आपलं प्रेस करतो, घडी मारतो आणि कबडमध्ये ठेवून देतो. पण कबडमध्ये आपण डांबरगोळ्या ठेवतो तर त्याचा स्मेल त्या डांबरगोळीचा स्मेल आपल्या कपड्यांमध्ये येतो. तो घाणवास काढण्यासाठी बनलेला मोड आहे. किंवा मग बेडशीट असते पावसाळ्यात खूप बडवास करते तो वास काढण्यासाठी बनलेला मोड आहे हा. रिफ्रेश म्हणजे कपड्यांना फ्रेश करणे. रिफ्रेश म्हणजे एक डायरेक्ट रिफ्रेशवर सुरू केलं म्हणजे ऑटोमॅटिक सुरू होतो. ऑटोमॅटिक
ओके. यात तो स्टीमचा आणि त्याच्यात वापर जर झाला. कॉटनचे कपडे असले तर मग तरी पण रिप्लेस फ्रेश त्यात घाणवास काढले नाही, फक्त धुणार नाही त्याला, धुवायची ते मोड आहे तुमचे. त्यानंतर या साईडला जर का तुमच्या घरात 3च व्यक्ती आहे आणि डेलीचे कपडे वॉश करायचे त्यावेळेस हा मोड वापरला जातो. 43 मिनिटं चालतो. 2 किलोची लोडिंग, 30 सेल्सिअस पाणी आणि 800 RPM. ओके. 3 व्यक्तींच्या कपड्यांसाठी 2 किलो आहे म्हणून. त्यानंतर 2 किलोमध्ये अजून 15 मिनिटाचा मोड दिलेला आहे. पण हा कोणते कपडे, जसं की एक्सप्रेस वॉश कशासाठी बनलेला आहे, जसं तुम्ही लग्नात गेलेले, ज्या कपड्यांना फक्त घामाचा वास आहे तुम्ही कमी मळले त्या कपड्यांसाठी. रेग्युलरचा यूज नाही आहे या. किंवा मग तुम्हाला बाहेर गावी जायचं आहे, 3-4 डेज लवकरात लवकर धुवून पाहिजे त्यासाठी बनलेला मोड आहे. डेलीचा वापर नाही आहे, इतरांचं ऐकून करायचं पण नाही आहे. त्यानंतर येतो बल्की म्हणजे बेडशीट आणि टॉवेल. जसं की समजा आपण बेडशीट आणि टॉवेल आठवड्यानंतर धुतो, तर लेडीज काय करतात, रेग्युलरच्याच मोडमध्ये त्याला टाकून देतात. पण रेग्युलरच्या मोडमध्ये टाकायचं नाही आहे, बल्कीमध्ये टाकायचं, त्यात बेडशीट आणि टॉवेल येऊन जातं. ओके. त्यासाठी बनलेला मोड आहे तुमचा. त्यानंतर येतो तुमचा क्रडल वॉश. हा पण 2 किलोचा मोड आहे. वरचा पण बल्की 2 किलोचा आहे. 3-4 बेडशीट 3-4 टॉवेल धुण्यासाठी, जास्त मडलेले 2 किलो कपडे. त्यानंतर क्रडल वॉश नाजूक कपड्यांसाठी, जसं की टिकल्या लागलेल्या साड्या, मणी लागलेल्या साड्या, कॅमेरेटी केलेले कपडे, काच कुंदन काम केलेले कपडे तुम्ही आपल्या वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकतात. आणि त्यावेळेस तुम्हाला क्रडल वॉश हा निवडावा लागतो. क्रडल वॉश एक प्रकारे जसं आपण लहान मुलाला झोका देतो पाळणा, त्या प्रकारे फिरला जातो, एकदम हळूवार. बरोबर. ओके. तर त्यासाठी बनलेला मोड आहे. यात तो एवढंच आहे की सुकून देणार नाही, बाकी कोणताही मोड लावला त्यात सुकून देतो, फक्त क्रडल वॉश सोडून. क्रडल वॉशला जर का मशीन सुकवायला लागली तर टिकल्या एक साईडला आणि साडी एक साईडला करून टाकेल, त्यामुळे तो सुकून देत नाही. आणि यात सुकवण्यासाठी मोड दिलेला आहे एक स्पिन ड्राय. स्पिन ड्राय म्हणजे फक्त कपडे सुकवण्यासाठी. बरोबर. जसे हाताने धुतलेले किंवा पावसात ओले झालेले कपडे त्यांना फक्त ड्राय करून घ्यायचे, त्यावेळी कपड्यांसाठी बनलेला मोड आहे. एकदम इझी मशीन, हार्ड काहीच नाही मशीनमध्ये. आणि हे मोड कसे हे टेम्परेचर आहे. जसं की समजा आता मला टेम्परेचर वाढवायचं झालं तर याला प्रेस करेल मी. आता जसं कॉटन म्हणजे पाण्याचं की काय, पाण्याचं टेम्परेचर वाढवतो आपण, बहुत गरम पाण्यात धुवायचे. आता कॉटनमध्ये ऑटोमॅटिक गरम होते काय. त्यानंतर कॉटनमध्ये तो 95 पण करतो, पण 95 हा फक्त व्हाईट कपड्यांसाठी यूज होतो. आणि स्पिन जर आपला तर फक्त कपडे RPM सेव्ह करतो तो त्यामध्ये. जसं की समजा आपली आता किती RPMची आहे, 1200 RPM. त्याला जर का आता 800 ते आणि 1000 होणार, 1200 होणार, असं ते तुम्ही सेट करू शकता. म्हणजे त्याची फिरण्याची पद्धत आहे ती. ओके. आणि स्टीम म्हणजे वाफेने, हे स्टार्टचं बटन आहे, याला चालू जर का टच केलं तर मशीन चालू होऊन जाते. हे स्टीमचं आहे. स्टीम म्हणजे वाफे झाली ना, थांबल्यावर अजून. ओके. त्यानंतर हा तुमचा लिक्विड बॉक्स आहे. डेलीचं लिक्विड आपलं इथे राहणार. इथे डेटॉल, कम्फर्ट सँड वगैरे, आणि हा प्री वॉश म्हणजे एक्स्ट्रा मळलेले कपडे. ओके. डेलीचं लिक्विड इथेच राहणार. आणि पावडर यूज करायची झाली, याला काढून टाकायचं, पावडर खाली येणार. पण टाकताना पण 2 साईड, बॅक साईडला, फ्रंट साईडला 1 साईड. मग हे काढायचं की नाही याच्यातलं, हे नाही काढायचं नाही का. ओके. हे 1 साईड जे दिसते हे फ्रंट साईडला आणि 2 साईड बॅक साईडला, हे 2 जे दिसते ना ते अशा प्रकारे. उलटं टाकलं तर मशीन ओपन होणार नाही, म्हणजे लिक्विड बॉक्स जिथपर्यंत मिळणार नाही तिथपर्यंत. त्यानंतर हा डोर आहे. डोरला एकदम इझिली ओपन करायचं आहे आणि एकदम इझिली इथून फक्त याला प्रेस करायचा आहे, याला मारून फेकायचा नाही. जर का तुटला तर वॉरंटी रेट नाही, हा फिजिकल डॅमेजमध्येच गणला जातो. त्यानंतर हा रबर स्ल्यू 3-4 वाज झाले तर कपडा टाकून याला पुसून घ्यायचा, जे पण कपड्यांची मळ वगैरे असतो तिथे साचला गेला जातो. त्यानंतर हा तुमचा फिल्टर, इथे जे पण सेफ्टी पिन, कॉईन वगैरे असेल इथे जमून जातं. 1.5-2 महिने झाल्यानंतर याला क्लीन करून घ्यायचं. जेव्हा आपण टप क्लीन करतो त्यावेळेस, टप क्लीन म्हणजे एक प्रकारे मशीनची सर्व्हिसिंग असते, तेव्हा या फिल्टरला क्लीन करायचा. टप क्लीन झाल्यानंतर आणि पुन्हा लावून द्यायचा, कारण की टप क्लीनला सगळ्यात जास्त राऊंड मारते मशीन, म्हणजे जे पण सेफ्टी पिन, कॉईन वगैरे असतात ना ते येऊन जातात बाहेर. ओके. आता टप क्लीन करण्यासाठी एकदम इझी आहे. याला स्पिन ड्रायव्हरती घेऊन यायचं, बघा दिलेले स्पिन ड्रायव्हरती टप क्लीन आला. आणि 3 सेकंड टेम्परेचरचं बटन दाबून धरायचं. बघा इथे लिहून पण दिलेलं आहे की टप क्लीन प्रोग्राम ॲड करण्यासाठी तुम्हाला टेम्परेचरचं बटन 3 सेकंड होल्ड करून ठेवायचं.
याला होल्ड करून ठेवलं की असं टपली म्हणजे टपली ऑटोमॅटिक याच्यातून पाणी निघते काही नाही, मशीनची सर्व्हिसिंगचाही पार्ट आहे तो. बरं. मशीन स्वतःची सर्व्हिसिंग स्वतः करते. फक्त डिस्केल नावाचं एक पाऊच आहे बीचं, ते ॲड करायचं त्यामध्ये अर्ध पाऊच आणि स्टार्ट करायचं. ॲटोमॅटिकली मशीन क्लीन होऊन जाते. ओके, एकदम इझी मशीन, हार्ड काहीच नाही. फक्त तुमचा प्रोग्राम आणि स्टार्ट याचंच काम आहे तुम्हाला. काही अडचण असली डायरेक्टली कॉल करायचा, घेऊन जातो आम्ही.